पुण्यामधल्या सध्या नारायणपेठेमध्ये असलेल्या गरुड गणेश मंडळाच्या त्या ठिकाणी आपण आहोत। ओडिसामधलं सूर्य मंदिर म्हणजे कोणार्क जे मंदिर आहे ते आकर्षक अशा पद्धतीने साकारलेलं आहे। या गणेश मंडळाचे काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तर आपल्या गणेश मंडळाचं नाव म्हणजे गरुड गणपती। या गरुड गणपतीच्या पाठीमागच्या नावाच्या पाठीमागचा काय रंजक इतिहास आहे? काही वर्षांपूर्वी तुकारामांचं वैकुंठ गमन असा एक पिक्चर आला होता। त्या पिक्चरवर असिस्टंट आर्ट डिरेक्टर आपल्या मंडळाचे कार्यकर्ते होते, गंगाराम माटफोड म्हणून। तर ते त्यांची अशी इच्छा होती की तो जो गरुड आहे त्यांच्या जो तिकडे प्रोडक्शन हाऊसला जो पडून होता त्यांनी तो मंडळात आणला आणि मग तो गरुड, त्या गरुडावर आपल्या कार्यकर्त्यांनी गणपती बसवला आणि तो गरुड गणपती बाप्पाला घेऊन आकाशात जायचा, परत खाली यायचा। तर ते पहिल्यांदाच हालतं देखावा पुणेकरांनी त्या वर्षी अनुभवला होता आणि मग त्यानंतर आम्ही तोच गरुड मिरवणुकीलाही घेऊन गेलो। तर त्या गरुडाने अख्खा लक्ष्मी रोड व्यापला होता। त्या काळी कार्यकर्ते वर्गणीला जायचे, तर त्यावेळेस आमच्या मंडळाचं नाव होतं बाल गणेश मंडळ म्हणून। त्या लोक म्हणायचे की आम्ही एकच मंडळ, आम्हाला माहिती आहे जे गरुड गणपती म्हणून आहे। मग शेवटी कार्यकर्त्यांनी ठरवलं की जाऊ दे, आता गरुड गणपती लोकच म्हणतात तर आपणही मंडळाचं नाव गरुड गणपती ठेवून देऊ। तर यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला गोवर्धन कडून एक छोटीशी भेट भेटत आहे। गोवर्धनचं हे घी आहे, शुद्ध गाईच्या दुधापासून बनलेलं हे गोवर्धन घी आहे। गणेशोत्सव, यावर्षीचा गणेशोत्सव गोवर्धन घी सोबत साजरा करा। गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।